हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर SRTMU युनिव्हर्सिटी नांदेड इथे जे PhD ची एंट्रन्स एक्झाम होणार आहे, जे की 28 तारीखला होणार आहे, त्यांनी जाहीर पण केलेलं आहे. आणि त्यांनी सेंटर पण दिलेले आहे, टायमिंग वगैरे सगळं काही दिलेलं आहे. आपण एकदा बघून घेऊया ते पण. आणि त्याचे ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, हे बरेचसे स्टुडंट विचारत आहे की ऍडमिट कार्ड कधी येणार आहे. तर त्यावरती पण आपण चर्चा करू. आणि तुम्हाला ह्या राहिलेल्या दिवसात परीक्षेची तयारी कशी करायची आहे त्यावरती पण आपण चर्चा करूया. तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती. इथे बघू शकतात तुम्ही हे त्याची ऑफिशियल वेबसाईट. आणि तुमची एक्झाम कशी होणार आहे. आधी आपण हे बघून घेऊया की तुमची एक्झाम कधी होणार आहे. टायमिंग वगैरे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे पण माहित नाही अजून. तर 28 डिसेंबर, तर याच महिन्यात तुमची एक्झाम होणार आहे. तुमच्याकडे आतापासून आजपासून धरला आपण तर 27 दिवस बाकी आहे अजून. आणि 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत एक्झाम असणार आहे. म्हणजे 1 तास, म्हणजे 2 सेक्शन असणार आहे तुमचे, पेपर 1 आणि पेपर 2. तर 11 ते 12 एक पेपर आणि 1 ते 2 असा दुसरा पेपर असणार आहे. अशा प्रकारे तुमचे हे एक्झाम होणार आहे. आणि परीक्षेचे केंद्र दिलेले आहे त्यांनी नांदेड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यात जे आहे केंद्र निश्चित केलेले आहे त्यांनी. तर अशा प्रकारे एक्झाम हे होणार आहे तुमची. त्याच्यानंतर एक्झामचा पॅटर्न वगैरे कसा आहे ते पण एकदा आपण शॉर्ट मध्ये बघून घेऊया. आणि तुम्हाला कशी तयारी करायची आहे ते पण मी सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला PhD मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर 2 स्टेजेस असतात. एक फर्स्ट स्टेज तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्यामध्ये क्वालिफाईड झाल्यानंतर एक इंटरव्ह्यू असतं, रिसर्च अलोकेशन कम्युनिटी, रॅक. याला रॅक कम्युनिटी पण म्हणतात. तर इंटरव्ह्यू रॅक कमिटी घेते तुमची. त्याच्यानंतर तुमचं जे आहे ऍडमिशन होतो. तर फर्स्ट जे आहे एंट्रन्स टेस्ट तुम्हाला क्वालिफाईड करायची आहे. तर त्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी जे आहे फर्स्ट पेपर असतो. आणि सेकंड पार्ट जे आहे तुमचा तुमचा सब्जेक्ट असतो. जसं की माझं मॅनेजमेंट आहे, तर मला मॅनेजमेंट मधून मला 50 जे आहे क्वेश्चन विचारले जातील. तर अशा प्रकारे 50-50% आहे हे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी आणि तुमच्या सब्जेक्टसाठी. तर जे विद्यार्थी, आता इथे सेपरेट सेपरेट पासिंग, सेपरेट पासिंग आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी मधून तुम्हाला 50 मधून 25 मार्क पाहिजे आणि तुमच्या सब्जेक्ट मधून 50 मधून 25 मार्क पाहिजे. तर अशा प्रकारे 50 मार्क तुम्हाला दोन्ही मिळून पडले तर तुम्ही पास आउट होऊन जातात. त्याच्यानंतर जे विद्यार्थी जे आहे क्वालिफाईड झालेले आहेत तर त्यांना रॅक कम्युनिटी जे आहे ते ऑर्गनाइज करते तुमचा इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर तुमचा प्रेझेंटेशन वगैरे होतो. रिसर्च प्रपोजल वगैरे ते तुम्ही जे बनवतात तुमची एक्झाम क्वालिफाईड झाल्यानंतर, तसं प्रेझेंटेशन वगैरे असतो. तुम्ही कशा प्रकारे इंटरव्ह्यू देतात त्यावरती तुमचं जे आहे सिलेक्शन होतो. तर त्यासाठीच आपण ग्लोबल ऑनलाईन वरती एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे. यामध्ये तुम्हाला एंट्रन्स टेस्ट नंतर जे क्वालिफाईड होतात विद्यार्थी, तर त्यांच्यासाठी आपण इंटरव्ह्यू कसं द्यावं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूची पूर्ण तयारी जी आहे ते आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो, एक गाईड करतो तुम्हाला कशा प्रकारे तुमचा ऍडमिशन म्हणजे कन्फर्म व्हावं. त्यासाठी आम्ही नंतर पण सेशन घेतो. तर यामध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी पेपर 1 साठी आम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी साठी डेली लाईव्ह लेक्चर होणार आहे तुमचे. यामध्ये तुमचा कम्प्लीट सिलेबस कव्हर केला जाईल आणि प्रत्येक टॉपिक, प्रत्येक युनिट तुमचा यामध्ये कम्प्लीट होणार आहे. तर 50 मधून तुम्हाला जे आहे इथे 50 पैकी तुम्हाला इथे तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केलं तर 40-45 मार्क तुम्हाला इथे पडू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आमचं हे 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज पण भेटणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण आम्ही देतो यासोबतच. त्यासोबत तुम्हाला जे आहे 2000 प्लस MCQs प्लस त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते पण आपण यामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि हे जे कोर्स आहे ते मराठी, इंग्लिश, हिंदी हे तिन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. याची जी फीज आहे हे फक्त ₹799 फीज आहे. आणि 799 फीज फक्त तुमची जी आहे इंटरव्ह्यू ऍडमिशन होईपर्यंत आमचं तुम्हाला गाईड म्हणजे गाईड करतो आम्ही तुम्हाला काय करायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुमचा कम्प्लीट स्टडी आणि रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. हे इथे स्कोर होतो. स्कोर वाढल्याने तुमचे जे आहे इंटरव्ह्यूचे चान्सेस, आता बरेचसे विद्यार्थी
एक्झाम देतात, क्वालिफाईड पण होतात, बट त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल येत नाही. कारण की त्यांना मार्क खूप कमी असतात. 51, 52, 55, 60 असे मार्क त्यांना असतात. बट बरेचसे विद्यार्थी जे आहे त्यांना 70च्या पुढे असतात. 80, 85 असे मार्क असतात. तर त्यांनाच ते इंटरव्ह्यूला बोलावतात. कारण की एक जागा असेल तर तिथे 3 जण बोलवतात. जसं की एक मॅनेजमेंटमध्ये 10 जागा आहे, तर तिथे 30 जण बोलवतात. तर ते 30 जण जे आहे, ज्यांना जास्त मार्क आहे, सगळ्यांपेक्षा जास्त मार्क ज्यांना आहे, तर त्यांनाच ते बोलवतात. तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही जॉइन करू शकता. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल पण आहे आपल्याकडे पेपर सेकंडसाठी. तर इथे जेवढे सब्जेक्ट दिसताय तुम्हाला, तेवढे तुम्हाला इथे जे आहे नोट्स आणि एम-सी-क्यूज भेटतील. ह्याची जी फीज आहे, हे 999 फीज आहे आणि तुम्ही पेपर 1, पेपर 2 घेतलं तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट आम्ही देतो. तर आपलं काय होतं की ॲडमिट कार्ड कधी येणार आहे? तर ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तुमचे? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याचशा एक्झाम झालेल्या आहेत. तर आपण बघितलं तर तुमचे हे एस-आर-टीचे जे ॲडमिट कार्ड जे आहे ते 21 तारखेला किंवा 22 तारखेला येऊ शकतात. एक्सपेक्टेड जे आहे 21 तारखेला येण्याची याची शक्यता आहे. तर 21 डिसेंबरला तुमचे जे आहे सॉरी तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते येऊन जातील. ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचे जे लॉग इन वगैरे आहे तिथे 21 तारखेला जे आहे ते नोटीस येऊन जाईल. तिथे तुम्ही डाउनलोड करू शकतात. त्यावरती तुमचा जे आहे एक्झाम सेंटर कुठे आहे ते डेट वगैरे त्याच्यानंतर टाईम वगैरे तर दिलेलेच आहे त्यांनी. ॲड्रेस वगैरे सगळं काही असतं आणि त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड किंवा वोटर आयडी वगैरे जे आहे, आयडेंटिटी प्रूफ हे तुम्हाला घेऊन जावं लागतं. तर अशा प्रकारे एक्झामला जाताना पण तुम्ही हे काळजीपूर्वक बघायला पाहिजे. सगळी गोष्टी आहे का? कारण की तिथे पण जे आहे म्हणजे एवढं तुम्ही प्रिपरेशन करून जाल आणि ॲडमिट कार्ड वगैरे काही व्यवस्थित नसेल, तर ते एक्झामला पण बसून देत नाही. कधी-कधी असं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 21 तारखेला तुमचे ॲडमिट कार्ड येऊन जातील आणि एक्झामला जे आहे 28 तारखेला तुमची एक्झाम होणार आहे 11 ते 2 दरम्यान. तर अशा प्रकारे आजची आपली अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल तर या नंबरवरती WhatsApp कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल पण करू शकता तुम्ही आणि तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. नाहीतर ग्लोबल ऑनलाईन ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि तिथे तुमचे डाऊट वगैरे जे आहे ते शेअर करू शकतात ॲपमध्ये. तिथे आमची टीम असते ते तुमचा रिप्लाय देण्याचा म्हणजे प्रयत्न करतात. थँक धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.